तिथं तुम्ही असं मानू शकत नाही आमच्या व्यवस्था सगळ्या तयार झाल्या म्हणून आम्ही सुखी झालो. ओलत होतो त्याच्यापेक्षा मागं आलो. मरण सुखात जर आलं, बापाचा अंतकाळ जवळ यावा आणि पोराच्या मांडीवर बापानं मान ठेवावी आणि म्हणावं, भाऊ भाऊ हा मुलाला दिलेला आवाज आहे. बाप कोणाचाही असो त्यावेळेला अंतकाळात त्याला सगळ्यात जवळचा सोयरा आठवतो, तो म्हणजे मुलगा. बापाच्या जीवनातला सगळ्यात जवळचा सोयरा मुलगा आहे. त्यावेळेला आवाज देतो. मरणाच्या वेळेला माणसाचं पाप माणसाला त्रास देतं. कळत न कळत हजारो झालेली पाप भिंतीवर चित्र रंगवतात. देवाचा बाप अयोध्येचा राजा दशरथ कर्मानं रडत होते. राजे ज्या मांडीवर राजा दशरथाचा जीव जायला पाहिजे होता त्या मांडीवर एका पक्षाचा जीव जातोय. जीवनातलं कर्म आहे गेवराईकर. कर्म सोपं नाही. कर्म करायला आपण मोकळे, कर्माचं फळ भोगायला आपण पारतंत्र्यामध्ये. तुम्ही मी प्रत्येक जण शंका कुशंका करायचं काही कारण नाही. भाऊ आवाज दिला बापाला मुलाला. त्यावेळेला बापाचा हात पोरानं हातात घ्यावा, म्हणावं बाबा काळजी करू नका बाबा, मी तुमच्या जवळ आहे. म्हणा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा बाबा, रामकृष्ण हरी म्हणा बाबा, रामकृष्ण हरी म्हणा बाबा. काळजी करू नका बाबा, परमात्मा तुम्हाला सहकार्य करेल बाबा. बघा तुमच्या सुना विष्णू सहस्रनाम घेताय बाबा, तुमची नातवंड हरिपाठ घेताय बाबा. ती भाऊनं वाड्यातली गोठ्यातली गाय घरात आणली, गाईचं शेपूट हातात धरा बाबा, तुमचं मरण सुखाचं होईल बाबा. काळजी करू नका बाबा, म्हणा रामकृष्ण हरी म्हणा. राहिलंय मरण या जगात ना बापाच्या मांडीवर पोराच्या मांडीवर बापाची मान आहे, ना पोराचा जन्म घरात आहे.